हॅलो नमस्कार. काजल किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत 5 किलोच्या कुरडया बनवण्यासाठी आम्ही ते 5 किलो गहू घेतलेले स्वच्छ धुवून 3 दिवस त्यांना पाण्यात टाकणार आहोत. पाणी टाकून ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे. दररोज पाणी हे चेंज करायचं. दररोज ते गहूतनं पाणी काढून चेंज करून वापस धुवून त्याच्यात वापस पाणी टाकायचे. असे ही प्रोसेस 3 दिवसपर्यंत करायची आहे. जरी तुम्ही सकाळी टाकलेले असणार गहू तर संध्याकाळी पाणी चेंज करायचं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाणी चेंज करायचं. वापस तिसऱ्या दिवशी तसंच करायचं आणि तिसऱ्या दिवशी ते व्यवस्थित धुवून स्वच्छ करून चक्कीवरनं किंवा घरी दळून घ्यायचे. दळून आणल्यावर त्यांच्यात पाणी ओतायचं. पाणी टाकून ते व्यवस्थित त्यांच्या चीक व्यवस्थित हे होऊन जातो. व्यवस्थित साफ करून घ्यायचं. पूर्ण त्याचा कोंडा तो काढून घ्यायचा. चाळणीने आणि कपड्याने व्यवस्थित चीक काढून घ्यायचा. त्या कोंड्याला पण व्यवस्थित स्वच्छ एक पाण्याने धुवून त्याच्यातला चीक काढून तो पण एकत्र करून एका स्वच्छ भांड्यामध्ये टाकून ठेवायचा. दिवसभर त्याला तसंच कापड बांधून किंवा उघडा करून पंख्याखाली किंवा एका शांत ठिकाणी ठेवून द्यायचं. त्याच्याने काय होतं, पाणी हे वरती येऊन लागतं आणि चीक हा खाली बसून जातो. चिकला व्यवस्थित गाळून स्वच्छ करून टाकीमध्ये भरून ठेवला होता आम्ही. तुम्ही कुठल्याही भांड्यात भरू शकता. तुम्ही बघू शकता आम्ही सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. चीक व्यवस्थित बसून घेतलेलं आहे. त्याच्यात पाणी टाकलं. अजून त्या चिकाला थोडंसं रात्रभर बसू द्यायचं आहे. हे दुसऱ्या पातेल्यात ओतून ठेवलेलं होतं. त्याच्यातलं पण चीक बसू दिला. थोडा थोडा तो काढून घेतलेलं आहे. पाणी फेकून त्याच्यातला थोडासा चीक हा पण त्याच्यात टाकून ठेवलेला होता. आता मस्त सकाळी हा चीक बसून गेल्यावर पाणी फेकून द्यायचं आणि जो खाली चीक असतो उरलेला तो मस्त गाळून घ्यायचा. तुम्ही कशाने पण गाळू शकता. चहाच्या गाळणीने, पाण्याच्या गाळणीने किंवा कपड्याने. आता चुलीवर एक पातेल्यात एक हांडा पाणी गरम करून घेतलं आहे. त्याच्यातलं पाणी काढून घेतलेले. एकदम गरम झाले की त्याच्यात हा चीक टाकून द्यायचा आहे आणि मस्त तो घोटून घ्यायचा आहे. मिक्स करायचा आहे व्यवस्थित न थांबता. एकदम जोरजोराने तो मस्त मिक्स करून घ्यायचा आहे. आपण हळूहळू केलं तर त्याच्यात गाठ पडण्याची शक्यता असते. त्यामुळे तो व्यवस्थित मिक्स करून घोट्याने किंवा चाटूने घोटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला आवश्यक वाटलं तर पाणी टाकायचं. मस्त त्याला शिजून घेऊया. मस्त शिजू द्यायचं आहे. पातेल्याच्या साईडचं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. बघा आमचं चीक एकदम मस्त शिजून गेलेलं आहे. ना त्याच्यात एक पण लंग्स किंवा गाठ जे तुम्ही तुमच्या भाषेत म्हणत असणार एक काहीच न पडता एकदम मस्त चीक झालेला आहे. तुमच्याकडे कुरडईला काय म्हणतात? आमच्याकडे कुरडईला कुरडया असं वेगवेगळे नाव आहे. आणि उन्हाळ्यात तुमच्याकडे कोणकोणते सामान बनवतात? चाटूने असं मस्त घोट्याने किंवा चाटूने असं बघून घ्यायचं पडतोय की काय. आता मस्त पातेल्यातनं त्याला एका भांड्यात किंवा पातेल्यातनंही डायरेक्ट तुम्ही टाकू शकता. साच्यामध्ये भरायचे आणि अशी एक एक हळूवार अशी एक एक कुरडई टाकून द्यायची. तुम्ही बघू शकता आमच्याकडे 4 ते 3 साचे होते.
तुम्हाला ही कुरडईची रेसिपी कशी वाटली लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा अजून आम्ही याच्यात काय करू शकतो. कुरडई टाकताना कागद, प्लास्टिकचा कागद किंवा कापड हा ओला करून घ्यायचा, नाहीतर कुरडई ही त्याला चिपकते. आम्ही याच्यात थोडासा फ्रूट कलर टाकलेला आहे. पिंक कलरच्या कुरडया तुम्हाला कशा वाटल्या ते पण कळवा. व्यवस्थित कलर मिक्स करून घ्यायचा आहे. कलर हा एकदम नॉर्मल टाकायचा, एकदम चिमूटभर, कारण तो खूप हे होतो, डार्क होतो, म्हणून थोडा नॉर्मलच टाकायचा. चिमूटभर मिक्स करायचा व्यवस्थित. बघू शकता आपली पिंक कलरची कुरडई पण खूप छान आलेली आहे. आता याच्यात आपण थोडा ग्रीन कलरच्या कुरडया करू. पिठामध्ये थोडासा ग्रीन कलर, एकदम नॉर्मल ग्रीन कलर टाकून घेऊया, एकदम चुटकीभर. आम्हाला थोडा लाईट वाटत होता म्हणून आम्ही थोडा अजून टाकला. ग्रीन कलरची कुरडई पण खूप छान येते, दिसायला पण खूप छान असते. तुमच्याकडे लग्न समारंभ असेल किंवा काही वेगवेगळे कार्यक्रम असतात तेव्हा या कलरच्या कुरडया खूप छान दिसतात. आमच्याकडे नवरदेवाच्या ताटाला या कुरडया वगैरे बनवतात, तेव्हा आम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कुरडया डिझाईन केलेल्या, कलर केलेल्या अशा वेगवेगळ्या बनवतो. इथे थोडा केसरी कलर घातलेला आहे. कलर टाकताना अगदी थोडाच टाकायचा, चिमूटभर, कारण जास्त कलर टाकल्याने ते कडसड किंवा कडवट लागतात. आणि कुरडयांना अजिबात तेल नाही लावायचं आहे, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. साचे भरताना, साचे पुसायच्या टायमाला पण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. अशा एक ग्रीन कलरच्या पण कुरडया, ऑरेंज कलरच्या कुरडया आणि पिंक कलरच्या कुरडया अशा बनवून झालेल्या आहेत. एकाच खाटीवर आमच्या या सगळ्या 5 किलोच्या कुरडया बसून गेलेल्या आहेत, कारण त्या 10-15 मिनिटांनी लगेच वाढतात. त्या आपण एकाप्रमाणे एक लावू शकतो. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आता त्या कुरडयांना मस्त दिवसभर वाळवून घ्यायचे आहे उन्हात. संध्याकाळी त्या व्यवस्थित भरून रात्रभर झाकून ठेवायचे आहे कापडने, कॉटनच्या कापडने. शक्यतो कुरडया या एप्रिल, मे, मार्च महिन्यापासून सुरुवात होते. 2 दिवस मस्त वाळून घ्यायचे आहे. तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता, दुसऱ्या दिवशी पण तुम्ही संध्याकाळी तळल्या तर एकदम छानच येतील. अशी मस्त खुसखुशीत कुरडई आपली तयार झालेली आहे. 1 वर्षभर या कुरडईला, 1 ते 1.5 वर्ष या कुरडईला काहीच न होत, खूप छान राहता. तुमच्याकडे उन्हाळ्यात कोणकोणतं सामान करता ते पण सजेस्ट करा मला. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा.